फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 6 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं मकरंद फुल दारू पिऊन येतो. तो आल्यावर त्याला सगळे गोंधळतात आणि शुभा स्वीटी रडत असते. तेवढ्यात समीर येतो आणि बोलतो की थांब आई मी करतो, आणि मकरंदला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. सीमा बोलते पाहिलं ना आई, हे असं रोज चालू आहे. बरं झालं आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं, नाही तर तुम्हाला वाटलं असतं की मीच खोटं बोलतीये. तेव्हा शुभा बोलते देवा कसली परीक्षा बघतोयस रे माझी, काय चुकी झाली माझी. तेव्हा सीमा बोलते सरळ सांगा त्याला, हे असलं वागायचं असेल ना तर घराच्या बाहेर जा सरळ. इथे भरल्या घरात ही अशी नाटकं किती दिवस बघायची आम्ही. तुम्ही सांगा त्याला, नाहीतर एक दिवस मलाच सांगावा लागेल. रे मकरंदला त्याच्या खोलीत झोपल्यावर समीर स्वीटीला विचारतो हा काय प्रकार आहे स्वीटी, का वागतोय हा असा. स्वीटी बोलते मुझे नाही पता समीर दादा. तेव्हा समीर बोलतो काल बोललोय मी त्याच्याशी आणि मला म्हणाला की मी परत असं नाही करणार, आणि परत आज असंच. स्वीटी बोलते मला पण आता काळजी वाटते समीर दादा, ये वो मकरंद ही नाही आहे जिसे मैं जानती हूँ. तेव्हा समीर बोलतो तोच तर मुद्दा आहे, इतका बेदर्दीपणे वागणारा माझा भाऊ नाहीये. लहानपणापासून ओळखतो मी त्याला. भलेही तो प्रत्येक लोकांमध्ये मिसळत नसेल, पण प्रत्येक गोष्ट ही प्लॅनिंग करून करतो तो. म्हणजे त्याच्या वागण्यावर आपण बोट उचलू असं तो कधीच वागला नाहीये काही. पण बघ त्याच्याकडे आज तो मारामारी करून आलाय असं वाटतंय. तेव्हा स्वीटी बोलते नाही दादा जॉबचं टेन्शन आहे. तेव्हा समीर बोलतो नाही जॉबचं टेन्शन असेल, पण मी काल बोललो त्याच्याशी त्याबद्दल. तेव्हा समीर बोलतो नाही नाही मला सांग, हा कुणाला भेटायला गेला होता का? भेटायला गेलाय तुला सांगितलं नाही म्हणजे तुला माहिती का काय म्हणजे. तेव्हा स्वीटी बोलते काय करतो, कुठे जातो, कुणाला भेटतो, मुझे कहा बताता है. तेव्हा समीर बोलतो नाही मग हे आपल्याला शोधावं लागेल, कारण काय आता आई बाबा पण सुद्धा आहेत ना घरात, नाही उद्या उठू दे त्याला. मी जरा खडसावूनच विचारतो. समीर तिथून निघून जातो. निघून गेल्यावर परत माघारी येतो. समीर बोलतो स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते जी. तेव्हा समीर बोलतो मला नाही म्हणजे मला मुद्दामूनच विचारायचं होतं, तू माझ्या नोकरीबद्दल आईशी काही बोललीस का? म्हणजे मी मुद्दामच आईबाबांना काही सांगितलं नव्हतं. काय आहे ना त्यांना माझी काळजी वाटेल आणि मग त्यामुळे मला ही कोणालाच सांगायचं नव्हतं. तेव्हा स्वीटी बोलते की मी नाही सांगणार समीर दादा. तेव्हा स्वीटी बोलते तुम्ही टेन्शन नका घेऊ समीर दादा, मी आहे, शमिका आहे, हम ज़्यादा नहीं कर सकते आपके लिए, पर तुम्ही टेन्शन नका घेऊ. तेव्हा समीर बोलतो माहिती आहे ग मला, खरं तर मी तुम्हाला सांभाळून घ्यायचं तर. तेव्हा स्वीटी बोलते समीर दादा तुम्ही आमची काळजी करतच आहात. सच कहूँ तो मकरंद का ये बर्ताव, ये दुख मैं नहीं सह पाती अगर आप मेरे साथ नहीं रहते. मेरे समीर दादा मेरे साथ है, यही सबसे बड़ा सहारा है मेरा. तेव्हा समीर स्वीटीला थँक्यू बोलतो. तेव्हा समीर बोलतो याची काळजी करू नकोस ना तू. नाही आता मलाच जरा कठोर व्हावं लागणार आहे. उद्या उठू दे त्याला, चांगला खडसवणार आहे. माझ्या बहिणीशी असं वागतो म्हणजे काय, मी आहे हा. इकडे शुभा बोलते काय अवस्था करून घेतली आहे मुलांनी, मी बोरथळला जायलाच नको होतं. तेव्हा शमिका बोलते हो ना मावशी, किती लागलंय ग त्याला, कोणी मारलं तर नसेल ना मावशी, तो आता शुद्धीत नाही, उद्या त्याच्याशी बोल, तो ऐकेल. तेव्हा सीमा बोलते ऐकेल, रोज असंच चाललंय. तेव्हा शुभा बोलते अगं मग मला सांगायचं ना सीमा, मी लगेच निघून आले असते. तेव्हा सीमा बोलते आई मी तुम्हाला सांगणारच होते. समीर म्हणाला की आईला उगीच त्रास नको, आणि तुम्ही तरी माझे कॉल कुठे घेत होतात. तेवढ्यात तिथे यशवंत येतो आणि बोलतो बाहेर कुठेतरी करिअर फेअर चालू आहे म्हणून त्याला उशीर झाला असेल. तेव्हा शुभाला ते ऐकून रडायला येते. तेव्हा यशवंत बोलतो काय झालं. यशवंत शुभाजवळ बसतो आणि बोलतो काय ग रडायला काय झालं. तेव्हा सीमा बोलते बाबा अहो आई रडणार नाही तर काय, आज सुद्धा मकरंद दारू पिऊन आलाय. तेवढ्यात समीर तिथे येतो. समीर सीमाला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण सीमा बोलतच असते अहो पिऊनच नाही आलाय, कुणीतरी मारलंय असं दिसतंय त्याच्या अवतारावरून. अहो घरी परत यायची सुद्धा शुद्ध नव्हती, त्याला एका रिक्षावाल्याने आणून सोडलंय. यशवंत बोलतो मकरंदने रस्त्यावर मारामारी केली. तेव्हा सीमा बोलते कोणीतरी त्याला रिक्षावाल्याने रिक्षात बसवलं आणि घरी आणून सोडलं. तेव्हा सीमा सानूबद्दल बोलत असते की तिच्या मनावरती काय परिणाम होईल. तेव्हा समीर बोलतो सीमा जरा गप्प बसशील का. तेव्हा सीमा बोलते बघा खरं बोललं तर खरं बोलायची सोयच नाही या घरात. तेव्हा समीर बोलतो अगं तुला कळतंय का, ही वेळ मकरंद आणि स्वीटीला आधार द्यायची वेळ आहे, आपल्यात वाद घालायची नाहीये. तेव्हा यशवंत उभा राहतो आणि बोलतो इतकं लागलंय का त्याला. तेवढ्यात समीर बोलतो नाही नाही बाबा झोपलाय तो, नका जाऊ बाबा. तेव्हा यशवंत बोलतो मकरंद लहान राहिलेलं नाही आता, आणि आई बाबा घरी नसलं हे कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. बघ तू सगळं स्वतःच्या अंगावरती घेऊ नकोस प्लीज, मी उद्या बोलतो त्याच्याशी. इकडे मकरंद झोपलेला असतो आणि झोपेत बरमळत असतो माझी स्वीटी तू मला धोका का दिला. स्वीटी ऐकतच असते. तेव्हा मकरंद झोपेत बरमळत असतो सुदीप साल्या तू माझा संसार उद्ध्वस्त केलास, तुला नाही सोडणार, तुझा जीव घेईल, तुझी वाट लावेल. तेवढ्यात स्वीटीला सुदीपचा फोन येतो. स्वीटी फोन घेते आणि बोलते इतनी रात गए सुदीप मुझे क्यों कॉल कर रहा है. स्वीटी बोलते हा सुदीप इतनी रात क्यों कॉल किया. तेव्हा सुदीप बोलतो तुझ्या नवऱ्याला विचार ना काय कॉल केलाय ते. ती बोलते मकरंदला मतलब. तेव्हा सुदीप बोलतो अगं डोकं फिरलंय त्याचं, कुठे कसं वागावं कसं बोलावं याची साधी अक्कल नाही त्याला, अगं बेवडा आहे तो, एक नंबरचा बेवडा. तेव्हा स्वीटी ओरडते सुदीप. तेव्हा सुदीप बोलतो माझ्यावर काय ओरडतेस, तुझ्या नवऱ्याची कर्तृत्व बघ ना आधी, तुमने तो कहा था वो बहुत
स्मार्ट है, सिंसियर है, जेंटलमैन है। ऐसा होता है जेंटलमैन, सड़क पर मारपीट करने वाला। मुझे तुमसे उम्मीद नहीं थी स्वीटी। तेव्हा स्वीटी बोलते अरे लेकिन बात क्या आहे। तेव्हा सुदीप बोलतो बात क्या है, तुझा जो स्मार्ट जेंटलमॅन नवरा आहे ना, तो अजून घरी आलेला दिसत नाही वाटतं। त्याने काही सांगितलं नाही का तुला? हा, कसं सांगणार ना तो, हालत ही क्या थी उसकी, नशे में धुत था। तेव्हा स्वीटी बोलते सुदीप प्लीज मुझे बताओ क्या हुआ है, असं का बोलतोयस? तेव्हा सुदीप झालेला प्रकार स्वीटीला सांगतो। तेव्हा स्वीटी बोलते तुमने मकरंद को मारा? सुदीप बोलतो मी, तुला कळतंय का त्याने काय केलंय ते? त्याने माझ्यावर हात उचललाय, भर रस्त्यात माझी कॉलर पकडली त्याने। सुदीप बोलतो असल्या माणसाची तरफदारी करून तुम इसलिए नोकरी ढूंढ रही थी, इसके लिए? अगं हा माणूस माझ्याच काय कुठल्याच कंपनीमध्ये नोकरी मिळवायच्या लायकीचा सुद्धा नाहीये। सुदीप बोलतो की मुझे वापस फोन मत करणं आणि फोन कट करतो। इकडे शुभा आपल्या खोलीत येते आणि ती विचारांमध्ये गुंतलेलीच असते। मकरंद कसा पिऊन आला, कसा पडला होता, त्याला किती लागलंय हे विचारच करत असते। तेव्हा यशवंत बोलतो शुभा काय झालंय? तेव्हा शुभा बोलते काय चाललंय होय सगळं आपला मकरंद? तेव्हा ते दोघं मकरंद बद्दलच बोलत असतात। यशवंत पण बोलतो की आज रस्त्यावर मारामारी केली त्याने। अशी दारू पिणारी डुलत चालणारी मुलं जेव्हा मी बघायची तेव्हा मला नेहमी प्रश्न यायचा की यांना घरदार नाही का, यांना कुणी सांभाळणार नाहीये का, काय यांनी अशी स्वतःची अवस्था केली आहे? पण वाटायचं जाऊ दे, कदाचित बेवारशी असेल तो। माझ्या मुलाला असं रस्त्यावर कोणी बघितलं असेल तर त्यांना पण तो बेवारशी वाटला असेल का? त्याला कोणाशी बोलावं असं नाही वाटलं का? तेव्हा यशवंत शुभाला समजवत असतो की नको इतका त्रास करून घेऊस, मकरंद जे काही वागतोय ना ती त्याची आणि फक्त त्याचीच चूक आहे। तेव्हा शुभा बोलते की आपण त्याच्या सगळ्याच इच्छा पूर्ण केल्या ना, त्याला जिथे जाऊन नोकरी करायची होती ती केली, त्याला ज्या मुलीशी लग्न करायचं होतं ते आपण लावून दिलं। तेव्हा यशवंत बोलतो आपण बघू ना, फक्त नेमकं त्याच्या मनात काय हे फक्त कळायला हवं। तेव्हा शुभा रडत असते आणि बोलते डोळे बंद केले की मला माझ्या मकरंदचा चेहरा आठवतो, उदास, अगदी थकलेला। माझा आई म्हणून काही चुकतंय का हो? आपण काही करू शकत नाही का त्याच्यासाठी? यशवंत शुभाला समजत असतो झोपायचा प्रयत्न कर, मला तरी कुठे येते झोप, पण मी प्रयत्न करतोय ना। तेव्हा सकाळी स्वीटी मकरंदसाठी निंबू सरबत देते आणि बोलते की निंबू सरबत पिलो तुम्ही अच्छा लगेगा। तेव्हा मकरंद बोलतो ठेव तिथे, घेईन नंतर। तेव्हा स्वीटी मलम काढते आणि मकरंदला लावायला लागते। तेव्हा मकरंद तिला नाही बोलतो। तेव्हा स्वीटी बोलते मकरंद अरे किती लागले? तेव्हा स्वीटी बोलते तुम्हें पता है तुम्हें इस हालत में देखकर आई बाबा कितने परेशान है? तेव्हा मकरंद बोलतो आई बाबा? तेव्हा स्वीटी बोलते कल रात वो घर आए, कल जब तुम नशे में घर लौटे तब आई बाबा घर पे ही थे। तेव्हा मकरंद बोलतो मला बाकी काही आठवत नसलं स्वीटी, तरी आई बाबा बोरथळच्या घरात आहेत हे नक्की आठवतं। स्वीटी बोलते अच्छा इसलिए तुम हर रोज घर पर रात को पी के आते हो, बस करो अब ये सब। स्वीटी बोलते खरंच आई बाबा घर पर आले, तुम्हें यकीन नहीं होता ना तो जाओ, तुम खुद जाकर देखो। हे हिम्मत, उनके सामने जाने की हिम्मत है? तेव्हा स्वीटी बोलते मला सांग तू काल सुदीपला भेटलास ना? तेव्हा मकरंद बोलतो तुला सांगितलंय ना त्याने, मग मला कशाला विचारतेस? तेव्हा स्वीटी बोलते तुम क्योंकि पति हो तुम मेरे, और क्या तुम इस हद तक गिर गए हो कि तुमने रास्ते में मारपीट की, कॉलर पकड़ी उसकी? तेव्हा मकरंद बोलतो हाँ पकड़ ली, क्या कर लोगी तुम? तेव्हा स्वीटी बोलते मैं क्या कर सकती हूँ मकरंद? तेव्हा स्वीटी बोलते मेरा अपना पती ही अगर। तेवढ्यात तिला दरवाजा ठोकायचा आवाज येतो। तेवढ्यात मकरंद आणि स्वीटी बघते तर यशवंत असतो आणि मकरंद थोडा घाबरतो। स्वीटी बोलते बाबा। तेव्हा यशवंत बोलतो बेटा जरा बाहेर थांबशील, मला जरा मकरंदशी बोलायचंय। स्वीटी बाहेर जाते। तेव्हा यशवंत पुढे येतो आणि बोलतो मकरंद। तेव्हा मकरंद बोलतो सॉरी बाबा, मला माहिती नव्हतं। तेव्हा यशवंत बोलतो काय? तेव्हा यशवंत बोलतो काय माहिती नव्हतं? तेव्हा मकरंद बोलतो हेच की तुम्ही काल घरी परत आलात। यशवंत बोलतो अरे त्याने काय फरक पडतो, आई बाबा म्हणजे कोणी बागुल बुवा नाही रे की त्यांना घाबरावं, मर मारून राहावं। तुला दारू प्यावीशी वाटली तू दारू प्यायलास, इतरांना काय वाटेल याचा विचार कशाला करायचा, बरोबर ना? तेव्हा मकरंद बोलतो तसं नाहीये बाबा, आय एम सॉरी। तेव्हा यशवंत बोलतो हे सॉरी मी लवकरात लवकर इथून बाहेर निघावं यासाठी आहे ना, आता मी मोठा झालोय, बापाच्या लेक्चर ऐकायचं वय राहिलेलं नाहीये असंच ना? तेव्हा मकरंद बोलतो तसं नाही बाबा चुकून झालं पण। तेव्हा यशवंत बोलतो पण मकरंद हे असं वागण्यामागे तुझं काही कारण असेलही, पण मकरंद आता तू मोठा झालायस, तुझं लग्नही झालंय, तू बायकोची घरातल्या इतरांची काळजी घ्यायची की का तुझी काळजी लावायची? आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो।